आज अकलूज येथे सहकार महर्षी हे मैदान पार पडते आणि आज खऱ्या अर्थानं 16व्या गटात सुंदर अशी गाडी पळाली ती म्हणजे A1 जोडी चिक्या आणि बकासूर. तर आज आपल्यासोबत अजित शेठ आहेत. अजित शेठ नमस्कार. नमस्कार. कसं काय आज होम ग्राउंड असल्यासारखं मैदान आहे आणि आज या मैदानात आपली सर्वांची लाडकी जोडी पळाली, सुंदररित्या गट पास केला आहे, काय सांगाल आज पहिल्यांदा? आज ॲक्च्युली बकासूर आणि चिक्या दोघांचे अभिनंदन, कारण माझ्या तालुक्यातलं गावचं मैदान राहतं हे आमचं. तर नेहमी बघत आली बरं कधी की गावच्या मैदानाला बैल राहत नाहीत, पण चिक्याने गेल्या वर्षी ह्या मैदानाला 1 नंबर केलता. बरोबर. आणि ही म्हणजे ही जोडी होती आमची. आणि प्लॅनिंग आमचं आधी ठरलं होतं, गाडीत तर पळवायची गाडी आमची नक्कीच. आणि खऱ्या अर्थानं तीच जोडी आज परत एकदा पळते, कारण आजकाल तुम्ही बघता की पैरे राहत नाहीत, पण तुम्ही म्हणजे म्हटलं की अगोदर आम्ही फिक्स करून ठेवलं होतं की ही जोडी पळवायची आणि तशी आज जोडी पळाली. कसं काय नियोजन कसं काय झालं होतं म्हणतो तुम्ही? नियोजन पाठीमागे 1-2 महिन्यापूर्वी मैदान जेव्हा झालं होतं, मैदान म्हणजे आपल्या घरातलंच मैदान आहे. तर त्याच वेळेस बाबा ही गाडी आमचं पळवायचं ठरलं होतं, कारण तालुक्यामध्ये चाहता वर्ग खूप मोठा आहे गाडीचा. बरोबर. तसंच कसं असतं, भागातलं मैदान असतं आणि प्रत्येकाला वाटतं ही जोडी पळावी, आणि ते मी नियोजन आम्ही केलं. खऱ्या अर्थानं सुंदर अशी गाडी पळाली. कसा पळ वाटला, कारण तुम्ही सुट्टीला आज खरोखर असलं उन्हात पण तुम्ही या दोन्ही जोडींच्या मागे उभे होता, कसं वाटलं एकंदरीत? नाही, आज गाडी चांगली पळाली. तसं साधारणपणे गाडीचा पळण्याची आज ग्रोथ मला छान वाटला. शेवटी कसं असतं, आता सीमेला गाडी लागणं गरजेचे आहे वगैरे, नशीब पण लागतं. गाडी पळाली चांगली, आज वाटते गाडी गुलाल करेल. नक्कीच. आज तुमचे म्हणजे सहकारी पण आज भरपूर आहेत दिसत आहेत आज तुमच्याबरोबर. परिचय जरा करून द्या, कोण कोण आहे काय? हे आमचे मित्र आणि आमच्या कंपनीचे सर्व अण्णा, मी प्रेमाने म्हणतो. शेडगे अण्णा यांचं सगळ्या कंपनीचं नियोजन आमच्या बघतात. हे आमचे मेहुणे आहेत. पलीकडचे ते नांदेडवरून खास बैलाला बघण्यासाठी आलेत ते, बरं का. म्हणजे थोडक्यात आमच्या मशीनचे तिथलं जे नियोजन ते बघतात सगळी टीम आमची. एकंदरीत म्हणजे तुम्ही या बैलगाडा क्षेत्रात एक मोठं नाव केलं चिक्यान तुमचं, आणि तुमचे सगळे सहकारी आज वेगळाच आनंद घेतात ह्या जोडीचा बघताना. नक्कीच त्यांना पण चांगलं वाटलं असेल. मैदान आता तुम्ही बघताय की आजकाल होत राहतात, पण हे मैदानाचं वैशिष्ट्य तुम्हाला काय वाटलं? ह्या मैदानाविषयी सांगायचं झालं तर शंकरराव मोहिते पाटलाच्या पुण्यस्मरणार्थ हे मैदान भरलं जातंय. महाराष्ट्रामधले जे साधारणपणे पहिले 10 मैदान असतात, मराठा केसरी आणि हिंद केसरीचे मैदान, याच्यामध्ये हे मैदान जे आहे, भले ह्याला कुठलंही किताब जरी नसलं तर सहकार महर्षी हा किताब ह्या मैदानाला आहे. आणि एवढं नियोजनबद्ध मैदान कोणच भरू शकणार नाही, कारण का आज बघा तुम्ही ऑकी टॉक्यो मैदान भरलेलं आहे. बरोबर. कोणतं मैदान मला दाखवून द्या. आज आपण समजा बकासूर चिक्या प्रेमी जी या बलिडी क्षेत्रातली जेवढी चाहते वर्ग आहे, एवढं पारदर्शक मैदान हे शक्यतो बरं का, म्हणजे म्हणतात पण भरत नाही. तसं ह्यांनी मोहिते पाटील कुटुंबाने प्रात्यक्षिक दिलेलं आहे की मैदान कसं भरवायचं असतं ते. तर सर्वप्रथम मोहिते पाटील घराण्याचं म्हणजे त्यांचा रक्ताचा नाद आहे, त्यांचं अभिनंदन. आणि एवढं जुळत नाही आहे आजकालच्या काळामध्ये. आणि बऱ्यापैकी मालकं म्हणजे कुठलं आयोजक आहेत ना, आता आम्ही स्पष्ट बोलतो काय गोष्टी, पैशासाठी मैदान भरतात मोठा, प्रवेशावर चालतात. आज सरासरी मैदानाला 500 गाड्या येतात आणि त्या 500 गाड्या प्रवेशावरती लोकांचं ते मैदान चाललं. मग इथं असं काही नसतं त्यांचं की गाड्या एवढ्या याव्यात तेवढ्या याव्यात म्हणून. त्यांचं नियोजन स्वतः मोठा खर्च केला आहे. त्यांनी स्वतःचा ऊस होता इथं आणि काही ते पीक होतं ते काढून ते सगळं लागण मोडून त्यांनी केलेलं आहे. म्हणजे एवढं त्यांचं ह्या क्षेत्राला मोहिते पाटील कुटुंबाचं प्रेम आहे बैलगाडी क्षेत्रावर. प्रशस्त असं मोठं पार्किंग, सगळ्या सुविधा त्यांनी व्यवस्थित करून ठेवल्यात. आता चिक्याचं नियोजन तुम्ही केलं, पण चिक्या आपला सर्वात टॉपला पळतोय, तर खूप साऱ्या जणांचा फोन पण येतात सेट की बाबा आम्हाला पायरा पाहिजे. पण ते कसं काय नियोजन मॅनेज कसं करता, कारण प्रत्येकाला देणं हे म्हणजे शक्य होत नाही. तरी पण जे बाबा वेटिंगवर असतील त्यांना काय सांगा, म्हणजे तुमच्या माध्यमातून काय सांगू शकता तुम्ही? आज मला खूप फोन येतात बरं का. आज चिक्या म्हणजे पहिल्या 5 मधला बैल येतो, तर थोडंसं असं बोलताना मलाही वाटतं असं आहे की त्यांचं ते मोर्चांचं प्रेम बघून काय मालकाने माझे नंबर घेऊन कुठून काय करून आज 10-15 लोकांना फोन करून नंबर घेतात. बरोबर. मलाही वाटतं पळायचं, पण राहतं काय बरं का, ह्या क्षेत्रामध्ये बैलाला बैल पळाय असलं तरच ती गाडी पळली जाते. बरोबर. काय होतं, मस्त प्रत्येकाला वाटतं की साधारणपणे बैल हा म्हणजे चिक्या मिळावा, बकासूर मिळावा. झालेलं आहे काय बरं का, ह्याच्यात जर आपण
समजा थोड्या कमी पळणाऱ्या बैला जर ज्यावेळेस जातोय हा. तर ती गाडी राहत नाही हो. बरोबर, मग ती मजा राहत नाही. 1-2 मैदानाला आपण ज्यावेळेस मार खातोय ना तर मोरच्या भविष्यात म्हणजे किती जरी मोठा बैल असला आज क्षेत्रात देव बकासूर ह्यालाही पहिल्याला कुणी काय म्हणून थोड्याशा अडचणी जाणवतात. कारण आम्हाला माहिती आहे त्या गोष्टी 100% मलाही जाणवतात. हा. आज नावातला आज लखन असला सर्जा असून द्या हे काय होतं माहिती आहे का 2-3 मैदान मार खाल्ले की मग ते काय होतं या क्षेत्रात एवढी आवड आहे लोकांना की याला तो बैल कमी पळाला ह्याच्यामुळे थोडंसं आम्हाला पहिले बघून लागतात कराय. जरी काय समजा शौकीन असतील बडी मालकांना आमच्याकडून चुका काढल्या तरी आम्हाला माफ करत जावा. काय राहतं प्रत्येकाला अपेक्षा वाटते पण त्या अपेक्षा काही वेळेस पूर्ण होत नाही. त्या 100% ज्याचा बैल पळल त्याला बैल ही मी दिलेलाच आहे आजपर्यंत. अलीकडच्या काळात चिक्या बऱ्यापैकी मी स्वतःच नवीन बैलाबरोबरच पळवतोय. बरोबर. म्हणजे मी 9 मैदान बैल आजारी ह्याच्यात केलेत बरं का.